असतील तर जवळून बघ. विष्णू नावाने ओळखतात आणि नरसिंह नावाने घाबरतात. थँक्स मला वाचवल्याबद्दल. आवडला मला तुझा कॉन्फिडन्स. आय बिलीव्ह इन लव्ह ॲट फर्स्ट साईट. पाताळपुरात जन्माला आलेला पाताळपुरातच मारते. दर कोणत्याही बरी असते, जिवेला नाही. या विष्णूचं रक्त कोणी पाहिलं नाही असं ऐकलंय, तर मग मी त्याच्या प्रत्येक धर्माची किंमत मोजायला तयार आहे. अल्टिमेटली शिकार करणाऱ्यांची शिकार होते. ज्या ज्या वेळेला पृथ्वीवर अधर्म आणि जुलूम वाढतो त्या त्या वेळेला भगवान विष्णूंना अवतार कार्य करावं लागतं. माझी शपथ मोडून जर कुणाचा जीव वाचत असेल तर नक्की जा. आता आपल्याकडून आपण ऑर्गनायझेशन असं डिसिजन घेतलं की आपण आधी लंच करून घेऊयात आणि मग कार्यक्रमाला सुरुवात करूयात. कारण आता अजून 15-20 मिनिटांनी सुरू झाला तर सगळ्याच गोष्टींना पुढे पुढे डिले होईल. आशा करते की तुम्ही या गोष्टीला सहयोग करा. जरूर जरूर. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजचा हा जो एक नंबर असा कार्यक्रम आहे तो म्हणजेच रानटी या सिनेमातील कमाल एक नंबर असं कडक गाणं आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने इथे आपण लॉन्च करणार आहोत. पण या कार्यक्रमासाठी थँक्यू सो मच. खरं तर मी सगळ्यात आधी कार्यक्रम सुरू करण्याच्या आधी इथे उपस्थित सगळ्या माध्यमांचं, या सगळ्या आपल्या मित्र परिवारांचं मनापासून दिलगिरी व्यक्त करते. कारण आजच्या कार्यक्रमाला बऱ्यापैकी उशीर झालेला आहे. त्यानंतर कार्यक्रमामध्ये थोडीशी फेरबदलही आपण केली, काही गोष्टी आधी घडून आणल्या आणि या सगळ्यासाठी आपण सगळ्यांनी जो सहयोग दाखवलाय आणि सहयोग केलाय त्यासाठी मी या सिनेमाच्या वतीने मनापासून दिलगिरी व्यक्त करते आणि खूप खूप आभार मानते की आपण या सिनेमावरच्या प्रेमापोटी, या टीमच्या प्रेमापोटी हा सगळा संयम दाखवून इथे आत्ताही जोरदार टाळ्यांनी या कार्यक्रमाला सुरुवात केली आहे. सो थँक्यू सो मच. आपण लगेचच कार्यक्रमाकडे वळणार आहोत कारण बराच वेळ झालाय, आपण बराच वेळ वाट पाहिली आहे. सो पुनीत बालन स्टुडिओज निर्मिती आणि समित कक्कड यांचं दिग्दर्शन असलेला हा धमाकेदार सिनेमापासून चर्चेत आहे. ट्रेलर टीजर लॉन्च होण्याच्या आधीपासून या सिनेमाची चर्चा आहे आणि चर्चा तर असणारच कारण महाराष्ट्राची हवा टाईट झाली आहे. कारण सरळ सांगितलंय डोंट टेक मी लाईट. सो बस तेच इथे सगळ्या महाराष्ट्रात घडते आणि महाराष्ट्रासोबतच भारतभर जगभर हा सिनेमा मराठीतला ऍक्शनपट पहिल्यांदा सगळीकडे जोरदार धमाक्यात सगळ्यांच्या भेटीला येतोय आणि त्याची उत्सुकता आपल्याला सगळ्यांना आहेच. पण आजचा जो कार्यक्रम आहे तो म्हणजेच सॉन्ग लॉन्च आणि हे खरंच कडक गाणं आहे. पण हे गाणं घेऊन तुमच्या भेटीला थेट रानटी सिनेमाची टीम इथे आलेली आहे तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी, तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी. आणि मला आवर्जून सांगायचंय की आज इथे फक्त पुणेकर नाहीये तर रानटी या सिनेमाच्या टीमला भेटण्यासाठी सांगली, सातारा, अहमदनगर, सोलापूर इथून सगळा मित्र परिवार आलाय. सो मी टीमच्या वतीने त्यांचं कौतुक करते कारण आपण इतक्या दूरून आलात आणि खूप पेशन्स दाखवलेत. सो खरंच थँक्यू. तुमचंही मनापासून कौतुक. आणि फार वेळ न घेता थेट पुढच्या कार्यक्रमाकडे जाते ते म्हणजेच या सिनेमाचं गाणं. पण गाणं पाहण्याच्या आधी थोडा माहोल तर बनता आहे. म्हणजेच या सिनेमाचा कडक असा ट्रेलर आज आपण इथे आधी पाहूयात आणि त्यानंतर लगेचच या सिनेमातलं एक नंबर गाणं तुमच्या समोर आम्ही इथे सादर करणार आहोत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या सिनेमातल्या कडक अशा गाण्याचं. आधी आपण ट्रेलर पाहूयात आणि नंतर गाण्याकडे वळूयात. थँक्यू सो मच. तुला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. वाताळपूर एक असं गाव जिथे कायद्याला जागा नाही, ज्याच्या हातात पॉवर, ज्याच्या हातात सत्ता. जेव्हा सीमा ओलांडल्या जातात तेव्हा रक्त सांडलं जातं आणि त्या सांडलेल्या रक्ताला माफी नाही. माझं रक्त तेव्हाही सांडलं
आणि नरसिंह नावाने घाबरतात. थँक्स मला वाचवल्याबद्दल. आवडला मला तुझा कॉन्फिडन्स. आय बिलीव्ह इन लव्ह ॲट फर्स्ट साईट. पाताळपुरात जन्माला आलेला पाताळपुरातच मरतो. दार कोयत्यावर बरी असते, जिभेला नाही. या विष्णूचं रक्त कोणी पाहिलं नाही असं ऐकलंय, तर मग मी त्याच्या प्रत्येक धर्माची किंमत मोजायला तयार आहे. अल्टिमेटली शिकार करणाऱ्यांची शिकार होते. ज्या ज्या वेळेला पृथ्वीवर अधर्म आणि जुलूम वाढतो त्या त्या वेळेला भगवान विष्णूंना अवतार कार्य करावं लागतं. माझी शपथ मोडून जर कोणाचा जीव वाचत असेल तर नक्की जा. येताना जिवंतच येशील. पाताळपूर घ्यायचं स्वप्न बघताय डोळे फोडी. विष्णूला मीच मारणार. मारायला हत्यार कशाला पाहिजे? मीच हत्यार आहे, मीच रानटी आहे. गाणं सरळ सरळ बोलू तरी नाही, आपण बघितलंच नाही गाणं. अंधाराच्या भिंगरीला वादळाचा येग, अन्यायाचा दाळ गाण्याने खऱ्या अर्थाने माहोल इथे तयार केलाय. कमाल असं गाणं या रानटी सिनेमातलं आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने इथे लॉन्च करण्यात आलेलं आहे. 22 नोव्हेंबरला हा सिनेमा चित्रपटगृहात दाखल होतोय. तत्पूर्वी हा प्रमोशनचा एक टप्पा असतो जिथे आपण या सिनेमातील कलाकारांना भेटतो आणि पडद्यामागच्याही काही गोष्टींचा उलगडा इथे होत असतो. आणि तसाच आजचाही एक कार्यक्रमाचा भाग आहे. पण मला आवर्जून सांगायला आवडेल की आज आम्ही जिथे आहोत, ज्या पुणे शहरात, तिथलेच पुनीत बालन त्यांनीच या सिनेमाची निर्मितीची धुरा सांभाळलेली आहे. त्यामुळे आज आम्ही खरं तर आपल्या शहरात आहोत असं आपण म्हणू शकतो. या सिनेमासाठी खंबीरपणे ते पाठीशी उभे राहिले. आज ते काही कारणास्तव इथे उपस्थित नाही राहू शकत आहे, काही अपरिहार्य कारणांनी. One man cannot do it. You need these many people, starting from Sharad Kelkar, who was the first man to board this boat, and we are still sailing. And because later on, and Santosh, Hitesh, Jayavant Wadkar Kaka, Nagesh Kaka, Madhav, and Shanti, you know, it is such a lovely team. Their dedication, their madness, their passion is what you can see on screen. And because of their commitment, I could do many things which many people fail to do or are scared to do. It is only because of them. I remember Sharad jumping from a 20 feet wall, you know, even when he had a fracture. So, you know, nobody does that. You know, he's jumping, he's taking somersaults when he's in a brace. You know, Santosh, he's gone bald for the film, not once but thrice. He's left. सिनेमा आणि असं काहीतरी एक वेगळं प्रोजेक्ट मराठी सिनेसृष्टीला पाहायला मिळणार आहे. आणि आता या सिनेमातलं आपण गाणं लॉन्च केलंय. हे गाणं, या गाण्याचे बोल आहेत मंगेश कांगणे यांचे. जरी आज म्युझिकची टीम इथे उपस्थित नसली तरी कमाल आणि खरंच एक नंबर गाणं आहे. आता टायटलच ते आणि सारखं सारखं एक नंबर म्हणायला लागतं, त्यात काही वादच नाही. Ajit Parab is the composer. He's my friend and he's done all my films. Avdut Kurte is the singer and Mangesh is the lyricist. आणि सुजित कुमार यांनी कोरिओग्राफ केलेलं आहे. सो अमेझिंग गाणं तुम्ही आम्हा सगळ्यांसाठी घेऊन आलेला आहात. सो थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा या पूर्ण सिनेमासाठी आणि टीमसाठी. सो मला वाटतं फार वेळ न घालवता त्या झपाटलेल्या मॅड पीपल्सना आपण इकडे. Absolutely mad. You can take that liberty of calling everybody on the way. सो या सिनेमातील सगळ्यात मला वाटतं सगळ्यांचा लाडका आणि बऱ्याच दिवसांपासून सगळी मराठी सिनेसृष्टी वाट पाहत होती की हा चेहरा आम्हाला पाहायचा आहे मराठीमध्ये, ते म्हणजेच शरद केळकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.
विष्णू आणि नरसिंह म्हणून आपल्याला हे पाहायला मिळणार आहे. यानंतर मी इन्व्हाइट करते समित ककडजी यांचे सगळ्याच फिल्ममध्ये कायम लकी चार्म असलेले संतोष जुवेकर, शान्वी श्रीवास्तव. शान्वी यांची ही पहिलीच मराठी फिल्म आहे. आतापर्यंत साऊथमध्ये त्यांच्या बऱ्याच फिल्म झालेल्या आहेत, सो पदार्पणाची ही फिल्म आहे. यानंतर इन्व्हाइट करते या सिनेमातील दिग्गज कलाकार, ते म्हणजे जयवंत काका. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. नागेश भोसले सर, माधव देवचक्के, हितेश. या सिनेमातून खरं तर आपल्याला खूप मोठी कास्ट पाहायला मिळणार आहे आणि याहीपेक्षा अजून भरपूर चेहरे आपल्याला स्क्रीनवर 22 नोव्हेंबर पासून चित्रपटगृहात भेटतील आणि ते आपल्याला पाहायलाही आवडतील. पण आज आपल्यासोबत इथे उपस्थित असलेली ही सगळी टीम आहे. सो सुरुवात करते. मला वाटतं विष्णू पासून सुरुवात करायला आवडेल, कारण खूप वेळ वाट पाहतोय आम्ही की आम्हाला बोलायचंय आणि ऐकायचंय. सगळे डायलॉग्स ऐकले, परत ट्रेलर पाहतोय, कारण त्या ट्रेलरनी एक माहोल इथे तयार झालेला आहे. सो प्रत्येक डायलॉग्स असं आम्ही रट्टा मारतोय. तर मला वाटतं अशीच मेजवानी आम्हाला स्क्रीनवर पण पाहायला मिळेल 22 नोव्हेंबर पासून. सर्वप्रथम सर्वांना खूप नमस्कार आणि थँक्यू इथे आला तुम्ही सगळे तुमच्या फिल्मसाठी. थँक्यू. पुणे आपल्या घरासारखं वाटतं, कारण माझ्या आजोबा पुण्यातले होते. मी वाढलो MP मध्ये, ग्वालियरमध्ये. पण जेव्हा लोकांनी फिल्मचे डायलॉग ऐकले, म्हणाले की तू सदाशिव पेठचं वाटतं. ॲटलिस्ट या फिल्मच्या माध्यमाने हे तर कळलं की मी पुण्याचं आहे. मला वाटतं या डायलॉग्सचा तर तुमच्यामुळे हे डायलॉग्स आता प्रचलित होणारच आहेत. आणि आतापर्यंत कायमच आपल्याला वेगवेगळ्या भाषेमधल्या सिनेमातील डायलॉग्स बोलायची किंवा ते जास्त फेमस होतात अशी एक सवय होती. पण यामुळे खरं सांगायचं तर एक प्राऊड फिलिंग आलेलं आहे ॲज अ मराठी प्रेक्षक, ऑडियन्स म्हणून किंवा इंडस्ट्रीचा भाग म्हणून, की आपला सिनेमा आहे आणि हा आता वाजणारे, गाजणारे आणि हे डायलॉग सगळीकडे बोलले जाणार आहेत. सो येस, ट्रेलर पाहिल्यापासून तर तेच वाटतंय आम्हाला सगळ्यांना. नाही का, बाकी लोकांसाठी डबिंग भरपूर झालं. स्वतःचा चेहरा आणि स्वतःचे डायलॉग्स ते खूप महत्वाचं आहे मराठी सिनेमासाठी आणि तेच तुमच्यासाठी घेऊन आलोय. ही फिल्म पर्टिक्युलरली सांगतो मी कसं, नॉर्मली आपण मराठी सिनेमामध्ये कॉन्टेंट किंवा काही मेसेज असेल किंवा काही शिक्षा असेल असं बघतो नॉर्मल. अपेक्षा पण हीच असते लोकांची. आमचा थॉट थोडा वेगळा होता. कॉन्टेंट बरोबर जी स्केल, जी क्वालिटी, जो एक लेवल, जो एक हिंदी किंवा तेलुगू तमिळ सिनेमाचा असतो तो तुमच्या समोर घेऊन यायचा. खूप वर्ष लागली हे करायला, कारण आमच्या सगळ्या छोट्या कलाकारांना, एक डायरेक्टरला ते बजेट मिळत नाही. पण ऑल थँक्स टू पुनीत बालन ज्यांनी मला सपोर्ट केला. एकदाच फक्त स्क्रिप्टचा आयडिया ऐकला, नॉट इव्हन स्क्रिप्ट, एकदाच आयडिया ऐकला तरी म्हटलं त्यांनी एक हुंकार दिला की करूया, काहीतरी वेगळं आहे आणि मराठी चित्रपटाला याची गरज आहे. तर आता तुमच्याजवळ घेऊन आलोय रानटी. लोकांना काही वेगळं पाहिजे होतं, वेगळं आणलंय, तर जाऊन बघा थिएटरमध्ये. नक्कीच. यानंतर मी म्हणते या सिनेमातील आणखी एक अवलिया कलाकार ते म्हणजे संतोष जुवेकर. आम्ही गेले अनेक दिवस एक किस्सा ऐकतोय, हे आपल्याला केस कापावे लागले. सो आणखी या सिनेमाच्या निमित्ताने काही वेगळ्या गोष्टी कॉम्प्रोमाइज करायला लागल्या का? जय महाराष्ट्र. एक तर खूप बरं वाटतंय. बऱ्याच काळानंतर पुण्यात एक प्रेस कॉन्फरन्स ही माझ्या चित्रपटाची आणि माझे सगळे ओळखीचे सगळे सिनियर मोस्ट पत्रकार ज्यांनी कायम साथ दिली आहे, ज्यांच्यामुळे पुण्यात माझं नाव झालंय. धन्यवाद. थँक्यू. आणि सॉरी लेट झाला थोडा. सॅक्रिफाईस तर केल्याशिवाय काही मिळत नाही, ते करावंच लागतं. आणि कुठली चांगली गोष्ट मिळवायची असेल तर सॅक्रिफाईसही तेवढंच मोठं लागतं.
सो लहानपणी मुंज झाली तेव्हा केस तेव्हा म्हणजे टक्कल गेलं होतं. त्यानंतर आता सिनेमासाठी कक्कडने माझं मुंज पुन्हा एकदा केली आणि एकदा नाही 3दा केली. पण जेव्हा सुरुवातीला सांगितलं की आपण तू बाल निकाल दे, तेव्हा अर्थात एक कलाकार म्हटल्यानंतर काय मराठी सिनेमा एका सिनेमात मानधन दिलं पण वर्षाला एक नाही करू शकत ना. इतर सिनेमे होते. पण एनिवे जेव्हा सगळी स्टोरी ऐकली, त्याची प्रोसेस काय आहे, समीर कक्कड डिरेक्टर आहे, त्याची टीम काय आहे, कलाकार काय, कोणत्या कलाकारांसोबत मला काम करण्याची संधी मिळणार आहे आणि पुढे जाऊन या सिनेमाचं काय होणार आहे याची स्वप्न समीर बरोबरच आम्ही पाहू लागलो होतो आणि ती सत्यात उतरती होती. म्हणून म्हटलं आपण त्याग करायला हरकत नाही, कारण जर हे कारण असेल हे त्याग करायचं तर मला वाटतं हे कारण सत्कारणी नक्की लागेल आणि ते लागलंय त्या सिनेमाच्या निमित्ताने. सो 1-2 सिनेमे माझे गेले असतील पण या सिनेमानंतर 200 करेल एवढी खात्री आहे. आणि आय थिंक आम्हाला सगळ्यांना तो लुक आवडलाय, म्हणजे कमेंट्स मधून तरी अप्रिशिएट होतोय. नवीन लुक, नवीन काहीतरी पाहायला मिळतंय. सो शुभेच्छा या सिनेमासाठी. आणि मी वळते या सिनेमातील शान्वी श्रीवास्तव हिच्याकडे. शान्वी जी, आपकी ये पहली फिल्म है मराठी में, उसके लिए तो बहुत बहुत शुभकामनाएं. आपकी एंट्री हुई है और बहुत सारी फिल्मों में आप दिखे, लेकिन इस फिल्म के लिए शुरुआत कैसे हुई, कैसी जुड़ी आप इनके साथ? पहले आप सभी को मेरा बहुत बहुत नमस्कार. ही माझी फर्स्ट मराठी मूवी आहे आणि माझ्यासाठी खूप 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 स्पेशल आहे. थँक्स टू शरद, समीर, पुनीत सर एंड whoever thought of me for the project. पहला हमेशा सबसे ज़्यादा स्पेशल होता है, तो ये हमेशा स्पेशल रहने वाली है. और पहली फिल्म में मुझे इतने बड़े बड़े कलाकार और इतने अच्छे एक्टर्स के साथ काम करने का मौका मिला. इनके बारे में मैंने बस सुना था, सब इतनी तारीफ करते थे और मैंने सोचा भी नहीं था मैं इनके साथ काम करने वाली हूँ और मैंने किया. तो मेरे लिए बहुत गर्व की बात है और मुझे बहुत खुशी होती है ये बोलते हुए. और आई होप इसी तरह अच्छा काम मिले. इससे अच्छी शुरुआत क्या हो सकती है. डेफिनेटली. रानटी हा सिनेमा पाहिल्यानंतर नक्कीच मला वाटते हे डोअर ओपन होतील फॉर यू. बहुत बहुत शुभकामनाएं. थँक्यू सो मच. जयवंत काका, सिनेमा ट्रेलर आम्ही पाहिला आहे, त्यामुळे एक फटाक्यांची लढ सगळ्यांपर्यंत पोहोचली आहे. सो या सिनेमात काम करत असताना सेटवर काही असे फटाके फुटले का, काही गमती जमती किंवा प्रँक, अशा काही गोष्टी आम्हाला ऐकायच्या? पहिली गोष्ट म्हणजे नमस्कार सगळ्यांना. खूप साऱ्या सगळेजण मी पण बऱ्याच वर्षांनी बघतोय एवढी सगळी गर्दी. खूप छान वाटलं तुम्ही आलात आणि तुम्ही नक्कीच ही फिल्म आमची पुढे घेऊन जाल. तर सांगायचा मुद्दा म्हणजे आमचा डिरेक्टर जो आहे समीर कक्कड हा स्वतः एक रानटी माणूस आहे. त्याचा जो रानटीपणा आहे ना तो अक्षरशः आमच्या सगळ्यांबरोबर काम करताना सुद्धा दिसत होता. ज्यावेळी तो ट्रेलरचा शॉट दिसतो, माझ्यापासून सुरुवात होते, त्यावेळी मला काय वाटलं की डमी येईल लढी आणि लागेल. पण तो इजाज आमचा होता, त्याचा असिस्टंट आला आणि खऱ्या त्या गुंडाळत होता. म्हणजे क्या कर रहा है अरे भाई, समीर क्या, नहीं कुछ नहीं होगा, वो आगे जलाएगा, फिर उधर से कैमरा उधर से शॉट है, कुछ नहीं होगा. म्हणजे त्यांनी लावली ती. लांब होतो मी पण तरी सुद्धा एखादी उडून येऊ शकत होती. त्यामुळे असा हा रानटी माणूस आहे आणि ह्याच्याबद्दलचा अनुभव आम्ही प्रत्येक पिक्चर मध्ये मी आणि संतोष तर असतो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट त्याची इतकं पॅशनेट असतो हा, एखाद्या स्क्रिप्टसाठी, एखाद्या रोलसाठी की भयंकर. म्हणजे तो अक्षरशः नटाला पण तेवढं करायला लावतो ती गोष्ट परत. आणि पहिली गोष्ट म्हणजे आम्ही खूप भांडतो सुद्धा. संतोष असेल, मी, आम्ही दोघं खूप भांडतो. आणि मला असं वाटतं भांडणारी लोक जवळ असतील तर नक्कीच एखादी गोष्ट चांगली होते असं माझं नेहमीच म्हणणं आहे. आणि लोकेशन त्याचे तुम्ही बघितलेलंच आहात सगळीकडे. म्हणजे आमचं हाफ तिकीट असेल, आयना का बायना असेल, धारावी बँक असेल, ह्यातले लोकेशन सुद्धा इतके कुठून शोधून काढतो. आय स्वेअर. आमचा एक सीन होता, मी, संजय नार्वेकर, छाया कदम, ती 2 छोटी मुलं आणि संजय खापरे, आणि तो सीन त्या कौलाची फॅक्टरी आहे कुडाळला, चालू आहे तिथे कौलं बनतात. आणि आम्हाला काय माहिती नाही, आम्हाला सीन केला, बघितलं, रेडिंग केलं, चला बसलो. तर 1-1.5 तास गेला. 1-1.5 तासाने कळलं की अरे
पाय असे काय होत आहेत, ते स्लीपर होत्या त्या वितळल्या होत्या आणि भट्टीवर उभं केलं होतं आम्हाला. असा हा डिरेक्टर आहे. त्यामुळे त्याचा जो पॅशन आहे एखादा सीन करण्याचा, बरं हे बोलल्यानंतर त्याने करून दाखवला, परत धावत येऊन वगैरे स्वतः करून दाखवतो. तू भांडला होतास ना म्हणून तू नाही तर असा हा डिरेक्टर आहे. त्यामुळे याच्यावर काम करायला नेहमीच मजा येते आणि मला असं वाटतं प्रत्येक नटाला वाटतं की आपल्याला वेगळं काहीतरी काम करायला मिळालं पाहिजे. आणि मला तरी वाटतं की आम्ही प्रत्येक फिल्ममध्ये त्यांनी मला वेगळं काम दिलेलं आहे आणि ती जर आपापलेला असतो ना नट की मला काहीतरी वेगळं करायला मिळेल, ते मिळालेलं आहे. त्यामुळे समीर थँक्स. असाच आम्हाला प्रत्येक प्रोजेक्टमध्ये मला आणि संध्याला तर घेतच राहतो. याशिवाय तुला आपकी ब्लेसिंग्स मेरे साथ रहे, सबके साथ रहे, हमें यही चाहिए बस. आता या सिनेमाचं तर उद्या प्रमोशन स्ट्रगल चालू. तर असा आमचा सुंदर डिरेक्टर आहे. खूप मजा येणार आहे तुम्हाला फिल्म बघायला. आता तुम्ही बघताच आहात की गाणं, आणि मी असं म्हटलं होतं आता ट्रेलरला, मी संध्या आम्ही औरंगाबाद नाशिक ठिकाणी गेलो होतो, तिथे मी सगळीकडे प्रेसला म्हटले गाणं रिलीज होतंय, आम्हाला कोणालाही सांगायची गरज नाहीये. आम्ही नेहमी आपण म्हणतो ना चित्रपटगृहात येऊन बघा, हे गाणं पाहिल्यानंतर तर अजिबात गरज नाही. आज 10 मिलियन आम्हाला ट्रेलरला आणि या सगळ्या गोष्टीला व्ह्यूज आहेत आणि हे गाणं आल्यानंतर मला माहिती नाही तो आकडा किती पुढे जाणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं आमची फिल्म ही नक्कीच आवडणार आहे. बरं, ह्या पिक्चरमध्ये नुसतं हे नाही आहे, म्हणजे हाणामारी नाही आहे, याच्यामध्ये खूप इमोशनल गोष्टी आहेत. आणि संजय नार्वेकर सारखा एक ऍक्टर आहे ज्यांनी कधीही विलन केलं नाही आतापर्यंत. फर्स्ट टाइम इज डुईंग विलन. आणि एक नट जेव्हा कॉम्प्लिमेंट देतो ना समोरच्याला, तो माझ्याबरोबर त्याचे जास्त सीन आहेत आणि ते करत असताना मी त्याला प्रत्येक वेळी कॉम्प्लिमेंट करत होतो. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक ऍक्टर संजय नार्वेकर. तुम्हाला त्याचं काम खूप आवडणार आहे. खूप डेंजर आहे. म्हणजे मला त्यावेळी सुद्धा राग येत होता त्याचा. तर त्यामुळे असे सगळे नट आहेत ते, आणि 10 नट तुम्हाला मिळालेले आहेत. म्हणजे मी ऍक्टर म्हणतो, खूप छान परफॉर्मन्स आहे सगळ्यांचा. तुम्हाला खूप मजा येणार आहे फिल्म बघायला. थँक्यू सो मच. आय थिंक आता जयवंत काकांनी जसं खूप तक्रार केली आहे डिरेक्टर विषयी, पण एवढं असून एक विश्वास दाखवलेला आहे. सो यातूनच बऱ्याच गोष्टी कळतायत आताच. आणि हेही खरंय की खूप मोठी कलाकारांची फौज आहे. मराठी प्रेक्षकांसाठी ही मेजवानी असणार आहे की मोठ्या पडद्यावर. आणि एक गोष्ट, या माणसाने आतापर्यंत कधी मिशी काढलेली नाहीये. याने मिशी काढली या फिल्मसाठी. त्यानंतर सुशांत शेलार आज नाहीये. सुशांत शेलारने इथे नाहीये सुशांत शेलारनी आणि 3दा त्याची ऑडिशन घेतली आहे मराठीत. त्याने आतापर्यंत कधी ऑडिशन दिलेलं नाही. असा हा डिरेक्टर आहे, वेडा आहे कम्प्लीट. नागेश सर, आता जसं जयवंत काकांनी सांगितलं तसं तुमचाही या सिनेमासाठी कॉम्प्रोमाइजचा एक किस्सा आहे. तर आता तो आम्हाला ऐकलाय आम्ही, पण आम्हाला जाणून घ्यायचा आहे. नमस्कार सगळे पत्रकार मित्र मैत्रिणी. कॉम्प्रोमाइज हा प्रकार ऍक्टरच्या आयुष्यात नसतो, कारण त्याला जर कॉम्प्रोमाइज करायला लागलं त्यांनी कामच करू नये. मिशी काढणं, केस कमी करणं, वजन वाढवणं, तो एक प्रोसेसचा भाग आहे आणि तो आपल्याला करायलाच पाहिजे. काही फार आणि उत्तम दिग्दर्शक असेल, चांगली टीम असेल तर करायला काहीच हरकत नसते. मला एवढंच सांगायचं, अशी येळकर म्हणाले की ऍक्शनपट आहे, तर जनरली आपण मराठी चित्रपट म्हटलं की चांगल्या विषयाचा सिनेमा, कॉन्टेंट ड्रिव्हन सिनेमा असावा असं वगैरे आपल्याला खूप वाटत असतं. पण एक कमर्शियल सिनेमा घेऊन आलोय आम्ही विथ द कॉन्शियस माइंड. म्हणजे हे ठरवून केलेला सिनेमा आहे. म्हणजे अरे हे काय असतं का वगैरे ते आपण लगेच रिॲक्ट व्हायला सुरुवात होते की, तर तसं नाहीये. हा सिनेमा ऍक्शनपट कमर्शियल ठरवून केलेला सिनेमा आहे. आणि इम्पॉर्टंट आस्पेक्ट ह्याचा असा आहे की टेक्निकल एक्सिलन्स खूपच चांगला. साऊंड, म्युझिक, इफेक्ट्स, एडिट याच्यावर प्रचंड काम केलेलं आहे.
इज अ व्हेरी फाईन क्राफ्ट्समन. सो हा सिनेमा वेगळा एवढ्यासाठी आहे. थँक्यू सो मच. अगदीच करेक्ट आणि माफक शब्दात त्यांनी ती गोष्ट सांगितलेली आहे की खरंच हा सिनेमा पॉवर पॅक ऍक्शनपट आहे आणि पैसा वसूल सिनेमा आहे जो 22 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. आणि जसं सर आता म्हणाले की आपल्याकडे मराठी कॉन्टेंट किंवा असा काहीतरी विषय याही पलीकडे जाऊन दरवेळी मराठी आपण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो आणि मला वाटतं हाही त्यातलाच एक भाग आहे आणि प्रेक्षक नक्कीच या गोष्टीला उचलून धरतीलच. यानंतर मी वळते या सिनेमातील आणखी कलाकार ते म्हणजेच माधव देवचक्के यांच्याकडे. नमस्कार पत्रकार मित्र मंडळी, थँक्यू सो मच फॉर कमिंग. आणि तुम्ही कुठून आलात हे कळलं अँड आय एम व्हेरी हॅपी. थँक्यू सो मच. खूप मोठ्या सिनेमाचा भाग झालेला आहेस तू या सिनेमाच्या निमित्ताने. सो हे सगळं असं प्रेशर होतं किंवा हाऊ यू फील ज्या वेळेला सिनेमा शूट होत होता त्यावेळेला काय वाटलं तुला? प्रेशर शूट तर आम्ही नंतर केलं, पण जेव्हा मला या रोलबद्दल सांगण्यात आलं तेव्हाच मला प्रेशर आलं. म्हटलं मी आता हूँ और बात करता हूँ. मी जेव्हा म्हटलं रे एवढा महत्वाचा रोल आहे म्हटलं बरं. पण त्यांनी ज्या प्रकारे मला तो रोल समजवला, माझं काय महत्व आहे फिल्ममध्ये ते सांगितलं. म्हटलं यार पहिले तर आतापर्यंत कॉमेडी म्हणा किंवा रोमॅन्टिक म्हणा चॉकलेट बॉय अशी इमेज आहे, तर तुम्हाला हे असं मला टेन्शन म्हटले मी तर बोला उसके पीछे कुछ रिझन आहे. कारण की आमची एक 12-13 वर्ष जुनी ओळख आहे आणि याच्या आधी पण आमचं काम करायचा एकदा योग आला होता, पण काही कारणांमुळे ते जमलं नाही. पण त्यांनी मला जो कॉन्फिडन्स दिला की माधव तू करेगा, आज तक तूने कभी नहीं किया है, शायद इसके बाद ऐसा काम शायद तू नहीं भी करेगा वापस. म्हटलं मी करणार. आणि ते मला फिल्म करताना मला जाणवलं सरांकडनं, शरद दादाकडनं, संतोष दादा, सुशांत दादा, गुजरात सरांबरोबर मी काम नाही, आमचे सीन आहेत पण आम्ही सेटवरती असताना पण मी त्यांची शूटिंग असताना मी सेटवरती असायचो. सगळ्यांकडनं मला शिकायला मिळालंय. मला नागेश सरांकडनं पण बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. शरद दादांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे आणि खरंच खूप मजा आली. या फिल्म मधनं मला खूप 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 शिकायला मिळालं. डबिंग बद्दल पण काही गोष्टी टिप्स मिळाल्या. आणि हा माणूस म्हणजे माझ्यासाठी स्कूल होता समीर. कारण की माझी शूटिंग ज्या दिवशी नव्हती तेव्हा पण मी सेटवरती असायचो. या माणसाकडनं एवढं शिकण्यासारखं आहे. म्हणजे तुम्ही त्या फिल्मचा भाग असो नसो, तुम्ही जर तिथे असाल ना तरी तुम्ही बसले पण 4 गोष्टी तो तुम्हाला कधी शिकून जाईल तुम्हाला कळणार नाही. पण तुमचं ऑब्झर्वेशन आणि तुमचं लक्ष तिथे पाहिजे की हा शिकवतोय मी शिकलो. आणि मोठी फिल्म आय वुड रियली लाईक टू थँक यू फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट समीर फॉर मेकिंग मी अ पार्ट ऑफ सच अ बिग फिल्म. मोठी प्रत्येक डिपार्टमेंट नाही प्रत्येक गोष्टीत मोठी फिल्म आहे. आणि थँक्यू सो मच फॉर मेकिंग मी पार्ट ऑफ दिस फिल्म अँड ट्रस्टिंग मी आणि माझ्याकडनं करून घेण्यासाठी थँक्यू सो मच. थँक्यू सो मच माधव आणि खूप खूप शुभेच्छा. हिदेश भोजराज तुझ्यासाठी having me in this film. Thank you Mr. Puneet Balan for having me, giving me this opportunity. I love the team. We are very confident of the film and we love the song. Did you all like the song? Yes. That's it. I think let's get to it. एक नंबर. गाणं खरंच कमाल झालेलं आहे आणि मुळात वन्स मोर म्हणूनच मिळालं या गाण्याला. आणि हे गाणं वाजणार आता सगळीकडे वाजणार आणि याच्या तालावर सगळेच नाचणार. पण आता मी फार वेळ घेत नाही, मी फार बोलत बसले तर यांनाही बरेच प्रश्न विचारायचे आहेत. सो येस प्लीज सर. फर्स्ट ऑफ ऑल पुनीत बालन यांचं खूप खूप धन्यवाद. कारण ही माझ्या प्रोडक्शनची पहिली फिल्म आहे. असं काही ठरवलं नव्हतं पण पुनीतने मला सांगितलं की अरे तू फिल्म आणली आहे, तू इतकं लागलेलं आहे 5-6 वर्षापासून, तर वाय डोंट यू प्रोड्यूस इट. म्हणजे आपल्याला पैसे नाही, पैसे मी लावतो पण तू प्रोड्यूस कर, त्याला तू प्रोड्यूस कर. तर हा जो बऱ्याच लोकांचा प्रश्न होता की सन्स ऑफ सॉइल कोणाचं आहे, तर ती छोटीशी कंपनी आहे माझी, त्याची पहिली फिल्म आणि तुमचा आशीर्वाद पाहिजे की मी असेच मोठे मोठे सिनेमा. नक्कीच ही छोटीशी कंपनी खूप लवकर मोठी होईल हीच शुभेच्छा आहे. आणि आणखी असेच बरेच सिनेमे तुम्ही तुमच्या कंपनीच्या थ्रू घेऊन या मराठी सिनेसृष्टीसाठी. थँक्यू सो मच. खूप खूप शुभेच्छा या सगळ्या टीमला. पण आज इथे उपस्थित असलेले आपले सगळे पत्रकार मित्रमंडळी आहेत, त्यांनाही काही प्रश्न विचारायचे आहेत. सो आपण ते प्रश्न विचारू शकतो. सर बिफोर दॅट एक गोष्ट बोलायची आहे मला की आपण नेहमीच साऊथचे पिक्चर येतात ते डब केलेले आपण बघतो
आणि महाराष्ट्रातली लोक बघतात जवळजवळ म्हणजे 75% 80% लोक जाऊन तीच फिल्म बघतात. तर आमची ही फिल्म मराठी फिल्म डब होऊन साऊथ मध्ये पाठवायचं आमची इच्छा आहे. त्याच्यासाठी तुमचा सपोर्ट पाहिजे आम्हाला, कारण की ही पिक्चर आम्ही डब करून साऊथला नक्की पाठवणार. थँक्यू. आता पहिला संधी देऊया, आम्ही उत्सुक आहोत. सर केळकर सर आणि कक्कड सर, पिक्चर ट्रेलर बघितलं खूप छान आहे. मी मिलिंद जाधव TV10. तर मला हा प्रश्न असं म्हणजे थोडंसं हे वाटलं की मराठीतला हा KGF आहे का? बघा सर, मला माफ करा की कंपॅरिझन तर होणार आहे प्रत्येक वेळी, सेम जर असेल तर मला त्याच्या फार जवळ वाटला. आणि मराठीमधला एवढे इफेक्ट्स एवढे म्हणजे तुमचं जेवढं स्तुती करायचं तेवढे कमी आहे. सर प्लीज ह्याचं दोघापैकी कोणी उत्तर द्या. नाही, KGF कन्नडाचा KGF आहे आणि रानटी मराठीचं रानटी आहे. परफेक्ट. पण खरं ही जी हिंसा ती अंगावर येते मराठी प्रेक्षकांना पेरवल करते. थोडं कडू असेल पण मी बोलेन. मला किती किंवा असं स्ट्रेस नसतो त्याचा. पण किती गोड सिनेमा आहे, किती फ्रेंडली सिनेमा आहे, किती स्लाइस ऑफ लाईफ म्हणतात तसे सिनेमे केलेले. जर असं झालं असतं की लोक भरभरून थिएटरमध्ये आले असते ते कॉन्टेंट बघायला किंवा त्या गोष्टी बघायला, तर आज मराठी इंडस्ट्रीमध्ये पण 100 कोटीची फिल्म बनली असती. कारण आपण सुरुवात 50-70 वर्षापूर्वी केली, आजपर्यंत पण पुढे वाढत नाहीये का? कारण लोक जात नाहीये थिएटरला. ते असेच सिनेमे KGF असो किंवा बाहुबली असो किंवा ॲनिमल असो, पुष्पा असो, ते बघायला थिएटरमध्ये जातात. ते डब पण असतात, लिपसिंग पण नसतं लोकांचं, तरी ते बघायला जातात. मग मराठीमध्ये रानटी बघायला का नाही जाणार? हा एक थॉट होता. करेक्ट. नाही, आणि त्यांना प्लीज ते गणित सांग ना, जे गणित असं आहे की जेव्हा तुम्ही कोणत्याही हिंदी सिनेमा करता, मराठीत काय त्याचं होतं ते, तर कोणत्याही हिंदी सिनेमामध्ये तुमचं 20% महाराष्ट्राचं कलेक्शन असतं. महाराष्ट्रामधून फक्त महाराष्ट्र. जर कोणत्या फिल्मनी 200 कोटी केले तर 40 कोटी कलेक्शन त्या हिंदी फिल्मसाठी महाराष्ट्रात. जर तुम्ही मोजले त्या 40% जे कलेक्शन आहे तसंच कलेक्शन जर प्रत्येक मराठी सिनेमा आलं तर मराठी सिनेमा कुठे जाईल कमर्शियली याचा अंदाजा पण नाही आपल्याला. आज एक ॲव्हरेज फिल्मनी जर 20 कोटी पण केले मराठीमध्ये पाडायचं तर आपण खूप पुढे आहोत. मग तसं होत का नाही? तर त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं द्यायला. कारण जर तुम्ही मागचे 10 वर्षांमध्ये जे सुपरहिट फिल्म्स आहे मराठीमध्ये, मी तुम्हाला नावही सांगतो, फ्रॉम लयभारी टू दुनियादारी, टाइमपास, नटरंग, सैराट, नटसम्राट, वेड, बाई बनणारी, तेव्हा सगळे फिल्म डिफरंट जॉनर्सचे. कोणचे 2 सिनेमे एकासारखे नाही. आपल्याकडे होतं काय, एक सिनेमा झाला तसा लागोपाठ आपण तसे सिनेमा करायला जातो. तर ऑडियन्सने त्याचा सिनेमा बघितला आहे, ते परत नाही येणार थिएटरमध्ये बघायला. म्हणून तुम्हाला एक डिफरंट सिनेमा द्यावा लागेल. तर आज जसं मी एक ऍक्शन फिल्म घेऊन आलो आहे, बहुतेक पुढची फिल्म एक रोमॅन्टिक फिल्म असेल, म्युझिकल असेल, पण ती एक विविधता देणं खूप गरजेचं आहे. आपल्याकडे हिंदी म्हणतात की भेडचाल, ते नको. आणि ऑडियन्स जर जाते थिएटरमध्ये, जर सैराट 80 कोटी करते किंवा लय भारी 35 कोटी करते किंवा नटरंग नटसम्राट 40 कोटी करते, म्हणजे आपल्याकडे केपेबिलिटी आहे लोकांना थिएटरमध्ये आणायची. मग जात का नाही? कारण आपण काही वेगळं देत नाही, म्हणून काहीतरी वेगळं घेऊन याची गरज होती. आणि तेच आमचं एक मागच्या 6-7 वर्षापासून एक असा एक टार्गेट होता की काहीतरी वेगळे घेऊन जे महाराष्ट्रात मराठी सिनेमामध्ये लोकांनी कधी बघितलं नाही, ज्याचा स्केल त्याचा लेवल एक तेलुगू, तमिळ किंवा हिंदी सिनेमासारखा असेल, पण भाषा आपली, कलाकार आपले, आणि मला वाटत आपल्याहून जास्त चांगले कलाकार किंवा डायरेक्टर्स किंवा स्क्रिप्ट रायटर्स कोणत्या अनेक इंडस्ट्रीमध्ये आहे. मग सगळं आपल्याकडे आहे, मग का नाही करायचं? मग करूया आणि लोकांना थिएटरमध्ये बोलूया. एंड आई थिंक सो सर, चेंज इज कॉन्स्टेंट, एंड ये चेंज मुझे लगता है मराठी सिनेमा फॉर महाराष्ट्र, आई थिंक सो इट्स तो डेफिनेटली आई थिंक एक और फिल्म करूंगी तो सीख जाऊंगी. 20 चित्रपट केले तुम्ही साऊथचे, आता हा मराठी चित्रपट करताय, तर काय फरक जाणवला?
मुझे ऐसा लगता है कि किसी इंडस्ट्री में किसी भी कोई भी सिनेमा में मेजर कोई डिफरेंस नहीं होता है. डायरेक्टर्स, एक्टर्स सब बहुत ही पैशनेट होते हैं, बस भाषा अलग होती है. भाषा का ही डिफरेंस होता है या तो बजट का डिफरेंस होता है. तो मुझे ऐसा बिल्कुल नहीं लगा कि मैं कहीं एलियन जगह पर चली गई हूँ और कुछ ऐसा अलग कर दिया है. मैंने इनफैक्ट वही चाइनीज में भी एक शो किया है, तो वहाँ मुझे इनके लिए सरप्राइज है. तो वहाँ एक्चुअली मुझे लगा कि काफी कुछ अलग है, बिकॉज उनका रहना, खाना, बोलना, चालना, एक दूसरे को देख के स्माइल अलग तरीके से करना, सब कुछ अलग था. बट यहाँ तो हमारे लोग हैं, तो इतना कुछ बड़ा डिफरेंस नहीं है और बहुत ही ज्यादा वेलकमिंग है मराठी इंडस्ट्री. मुझे तो बहुत मजा आ रहा है. आणि एक असं की मराठी जेव्हा आपण लिहितो त्याला ते पुष्कळ हिंदी सारखं आहे. वाचणं थोडं सोपं असतं. तर खूप असं सोपं असतं. ज्यांना पण हिंदी वाचतात ते मराठी वाचू शकतात. तर ते फर्स्ट स्टेप तर क्लिअर होते. आणि ती तेलुगू, तमिळ, कन्नडा करते त्याला मराठी सोपंच म्हणणार. वो भाषाएं अलग है, वो भाषाएं बहुत मुश्किल है, उसकी लिपि अलग है, सब कुछ अलग है. बट वो बहुत मुश्किल हुई मुझे स्टार्ट. म्हणजे मी पण तमिळ सिनेमा केला आहे. मला आजपर्यंत कधी मी काय डायलॉग बोललो तो मैंने वहाँ पे डब भी किया है. तो मराठी आई थिंक अगली कुछ मूवी में डब भी कर लूंगी, हो जाएगा. स्पेशली आप लोग का साथ रहा, आप लोग का आशीर्वाद हो तो डेफिनेटली हो जाएगा. आपको कौन हेल्प नहीं करेगा? नमस्कार सर. सर सर को स्टेज पे बुलाओ. बघा नरसिंहराव हिरोइन को छेडो मत. बोला बोला. सर नमस्कार. मी शेख इक्बाल सोलापूरहून आलोय आणि राजनीती टीमला सोलापूरकरांचा सलाम. थँक्यू सर. धन्यवाद. आपल्यासाठी छोटासा प्रश्न आहे. समाजात घडणारी घटना, कथा, कादंबरी समाजाला काही ना काहीतरी संदेश देऊन जाते. तसाच संदेश चित्रपटाच्या माध्यमातून समाजाला दिला जातो. तर ही रानटी टीम समाजाला काय संदेश देऊ पाहते? काही संदेश नाही देणार सर. मी सांगतो डिफरन्स तुम्हाला. बऱ्याच फिल्म्स असतात त्याच्यामध्ये संदेश असतो, एक शिक्षा असते. त्याला बघू तुम्ही की शिकता किंवा काय नाही शिकायचं हे तुम्हाला कळतं. आणि एक सिनेमा असतो तो फक्त एंटरटेनमेंट साठी असतो. सिनेमा हा सिनेमा त्या झोनचा आहे की जे तुम्ही रिअल लाईफ मध्ये ते घटत नाही, ते एक स्वप्नासारखं असतं. त्याला आपण एक पडद्यावरती काढतो. एक एक चित्र असतात ना जेव्हा की ते आपण रील मध्ये बघितले नसतात, पण एक कल्पना असते की असं काहीतरी असेल आणि त्याला किती रिअलिस्टिकली बनवू शकतो, ती ही फिल्म आहे. इथून काही शिकायची कोणाला गरज नाही, की हे की काय नाही शिकायचंय ते बघा. पण इथे इमोशन्स करेक्ट आहे. इमोशन्स ह्युमन्स येते. एक माणसाचे किंवा मैत्रीचे किंवा प्रेमाचे जे इमोशन किंवा आई मुलाचे जे असतात इमोशन्स, ते सगळे इमोशन्स आहे. पण गोष्ट अगदी फिक्शनल आहे. तर ह्याला रिअल लाईफ मध्ये कनेक्ट नका करू की असं कुठे होत असेल किंवा झालं असेल, असं काही शिकवत नाही. मी पहिले पण बोललेलो आहे, बरेच सिनेमात तुम्हाला काही शिकवतात त्याच्याहून शिका. बरेच सिनेमा तुम्हाला एंटरटेन करतात, त्यांनी एंटरटेन. मला पण यावर थोडंसं बोलायचं की आपण सगळ्यांचाच देव आपण म्हणून त्यांना चार्ली चॅप्लिन, त्यांचे आपण अनेक सिनेमे पाहिलेत, आपण बघतोय. मला वाटतं शिकवण किंवा संदेश ज्या मार्गाने देता येईल ते देत राहावंच, ते आपलं सामाजिक बांधिलकी आहे, ते कर्तव्य आहे. पण चित्रपट, नाट्य किंवा थिएटर असेल किंवा आता वेब सिरीज वॉट एव्हर, जी मनोरंजनाची जी हे माध्यम आहे ना, इथून जास्तीत जास्त मनोरंजन कसं दिलं जाईल यावर जास्त भर असावा आणि तो असतो आम्हा कलाकारांचा. संदेश देता आला तर नक्कीच आम्हाला आनंदच आहे, पण यावेळेला आम्ही मनोरंजनाकडे जास्त भर दिलाय. केवळ एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट अँड एंटरटेनमेंट. सर याच्याकडे माझा थोडासा बघायचा दृष्टिकोन वेगळा आहे आयुष्यात. सॉरी मध्ये डिस्टर्ब करतो, कदाचित मी यांच्या अपोजिट बोलत असेल असं मला वाटतंय. कोणी असं अपोजिट घेऊन आहे. आपण संदेश देणं म्हणतो हा एक भाग झाला, पण संदेश घेणं जो कोणी स्वतःहून घेतो की याच्यात मी काय बोध घेतला किंवा याच्यात मी काय शिकलो, मी समजायला काही जात नाही, कम्पेअर काही करत नाही. मला माझ्या वडिलांनी शिकवलं की तुला काय नाही करायचं हे लोकांकडे बघून स्वतःहून शिकले. मग तो चुकीचा असो की नसो, तुला का चुकीचा वाटतो तू त्याच्याकडनं शिक की हे तुला नाही करायचं आयुष्यात. जसं आमच्या फिल्मची टॅगलाईन आहे, काही रॅन्टी असतात काही बनतात. तो कोण बनलाय, का बनलाय, तो बनलाच पाहिजे होता का नाही बनला पाहिजे होता, की त्यांनी अवॉइड करता आलं असतं का, हे प्रेक्षकांनी त्यातनं काय बोध घ्यायचंय, काय शिकायचं हे त्या प्रश्न तुमचं हे उत्तर येऊ शकतं की ते प्रेक्षकांनी ठरवायचं. आणि कदाचित आम्हाला जेव्हा लोक बाहेर येतील
फिल्म पाहून त्यांच्याकडनं आम्हाला कदाचित काहीतरी शिकायला मिळेल. मला काही नाही शिकायचं सर माझा आणि मला कोणाला शिकवायचे नाही की या सिनेमाच्या मध्ये काही शिका किंवा हे ठरवा की मला हे नाही करायचंय, कारण ते तुमच्या आयुष्यात होणार नाही. सर माझा हॅलो अच्छा हॅलो येतो आवाज. सो माझा प्रश्न असा होता की हा चित्रपट मोठे कलाकार आहेत, छाया कदम सारख्या कलाकार आहेत, नागेजी सारखे कलाकार आहेत. सो हा चित्रपट थिएटरमध्ये कसा किती दिवस असेल, किंवा कारण आता बघतो आपण खूप सारे चित्रपट असे खूप कमी दिवस येतात आणि नंतर OTT वरती येतात. सो तुम्ही कसा विचार केला या चित्रपटाचा? हे तुमच्यावर डिपेंड लोक किती जातात ते, आणि एकदा दोनदा तीनदा बघतात ते, तर चालत राहील चालत राहील चालत राहील. मी माझी स्वप्न आहे की असं DDL जे चाललेलं आहे चालू आहे 25 वर्ष. सर माझा हा शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही बऱ्याच वेळा उभे राहिलेला आहे आणि पिक्चर नाही सर पिक्चर हा ते सर टेकलेले आहेत तिथं. तर माझा पिक्चरशी संबंधित असं पूर्ण नाही आहे. समित सरांना माझा हा प्रश्न आहे, रानटी समित सर. तर माझा तुम्हाला असा प्रश्न आहे कि एक को आपने मूछ के बाल निकालने लगाए, दूसरे को सर के बाल निकालने लगाए, क्या बालों से कोई दुश्मनी है क्या? नहीं सर, बालों से बिल्कुल भी दुश्मनी है, लेकिन मुझे मेरे कैरेक्टर से प्यार बहुत है. जिस हिसाब से वो कैरेक्टर लिखा गया था उसकी वो जरूरत थी. और मुझे ये लगता है कि ना उन्होंने कुछ बहुत बड़ी मेहरबानी की है करके, ना मैंने की. बिकॉज एक पॉइंट पे ये वो टाइम पे संतोष जुवेकर वॉज नॉट संतोष जुवेकर, ही वॉज बाला, एंड दैट वॉज द नीड ऑफ बाला. And at the same time, Nagesh sir, he was not Nagesh Bhosle sir, he was Shiv Rudra. So वो character को वो जरूरत थी इसीलिए. And I think so they both are the most passionate actors I have worked with in my entire career, and they did it also only for the character, not for me. Thank you. Sure, thank you sir. अतिशय चांगला हा आपला प्रश्न उत्तरांचा संवाद एक आहे. प्रश्न हो प्लीज प्लीज इथे आहे तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला जितकी प्रश्न विचारायची आहे सगळ्यांचे उत्तर समित देईल. उभं राहून तुमचा आवाज जर लग्न झालेलं आहे आणि आयुष्यभर क्या बात. बरं मी लेट्सअप मराठीकडनं आहे. माझा प्रश्न असा आहे की तुमचा आवाज ऐकल्यानंतर साऊथच्या फिल्ममध्ये असं फील वाटतं की आपण आपल्या महाराष्ट्रातली मूवी बघतोय, आणि त्या प्रत्येक सिनेमामध्ये खास डायलॉग असतात. पुष्पामध्ये वेगळे त्यांनी आवाज दिला होता, श्रेयस सरांनी दिला होता. माझा प्रश्न असा आहे की मग या सिनेमामध्ये तशा प्रकारचे साऊथ मध्ये डायलॉग फेमस असतात, तशा पद्धतीचे काही टॅगलाईन घेतलेले डायलॉग काय काय मिळणार आहे का, आणि अशा डायलॉगांची संख्या किती असणार आहे? हे तर मी मोजलं नाहीये डायलॉग असेल, पण मी तुम्हाला खरं सांगू काय असतं ना, एक पॅटर्न सांगतो तुम्हाला, टेक्निकल पॅटर्न. ते साऊथ सिनेमात डब्ड असतात, तिथे लिपचं मुवमेंट काही वेगळं असतं. जर मी डायलॉग्स तसे नाही लिहिले किंवा नाही बोललो तसे तर ते कॅची नाही होणार. एक ऑडिओ व्हिज्युअलचा एक इम्पॅक्ट असतो. वेन अ व्हिज्युअल इज नॉट एक्झॅक्टली मुव्हिंग ॲज अ ऑडिओ, त्याचा इम्पॅक्ट मोठा करण्यासाठी ते डायलॉग्स थोडे वेगळे लिहिले जातात. ते डायलॉग्स लिहिले जातात आणि त्याला बोललंही तसं जातं. पण तुम्ही जर बघाल तर त्यांचे जर तुम्ही तेलुगूमध्ये सिनेमा बघितला ते डायलॉग्स तितके इम्पॅक्टफुल नाही वाटणार, कारण ते सहज बोलतात असे. ते फक्त आपल्या ऑडियन्ससाठी एक पॅटर्न काढतो. किंवा जर पुष्पामध्ये श्रेयसने केलंय, मी बाहुबलीमध्ये केलंय, किंवा आदिपुरुषमध्ये केलंय, किंवा दसरामध्ये केलंय, तो एक पॅटर्न आहे. कारण आपल्याला त्याला थोडं हायलाइट करावं लागतं, कारण व्हिज्युअल मध्ये ते मॅच नाही करत. लिपसिंग तुम्हाला पण कळत असेल तर किती मॅच करू शकतो आणि त्याचा इम्पॅक्ट किती मोठा होऊ शकतो, त्याच्यासाठी डायलॉग तसे असतात. पण आपल्या सिनेमामध्ये आपलाच चेहरा आहे, आपलाच लिपसिंग आहे, मग कशाला ओढून बोलायचं. नाही पण यामध्ये डायलॉग आम्हाला तो ऐकायला मिळतो, एक टॅगलाईन माझ्या नजरेत राडा आणि हातात फ्लाईट, डेंजर आहे तो, डोंट टेक मी लाईट. मला वाटतं याच नोटवर आणि या डायलॉगवर आपला आत्ताचा प्रश्न उत्तराचा कार्यक्रम आपण इथे थांबवूया. पण इथे सगळ्याच पत्रकारांसाठी कलाकार इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्याशी ते संवाद साधू शकतात. त्या तत्पूर्वी आपण एक छोटासा फोटो ऑफ इथे सगळे सर एक TV10 माझं चॅनल आहे, TV10. तुम्ही पिक्चरचं प्रमोट करा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब म्हणायला सांगा. तुमच्या नावाचं येईल. एक मिनिट
मिनिट सर. रेडी? 1 मिनिट. 1 2. सर्व प्रेक्षकांना सर एक मिनिट. सॉरी सर. रेडी सर? नमस्कार, मी संतोष जुवेकर. TV 10च्या सर्व प्रेक्षकांना एक सांगायला खूप आनंद होतोय मला की 22 तारखेला या 22 नोव्हेंबरला माझा चित्रपट येतोय रानटी. तो चित्रपट नक्की चित्रपटगृहात जाऊन बघा आणि तुम्हाला चित्रपट बघून कसं वाटलं ते नक्की मला कळवा. आणि TV 10च्या सर्व प्रेक्षकांना एक विनंती आणि सगळ्यांनाच विनंती की लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. थँक्यू. रोल मैम. हाय, मेरा नाम शार्मी श्रीवास्तव है. मैं रांटी की एक्ट्रेस हूँ और आप सभी को एक सेकंड क्या करना है, बस लाइक शेयर सब्सक्राइब. हाँ, लाइक शेयर सब्सक्राइब. आपकी पिक्चर के बारे में प्रमोट करें. हाय, मेरा नाम शार्मी श्रीवास्तव है. मेरी फिल्म रांटी 22 नवंबर को रिलीज हो रही है आपके नज़दीकी थिएटर्स में. तो प्लीज़ अपनी फैमिली और फ्रेंड्स के साथ जाइए, प्लीज़ ये फिल्म देखिए और डोंट फॉरगेट टू लाइक सब्सक्राइब एंड शेयर. वाव. 1 2 रोल सर. नमस्कार, मी जयवंत वाडकर. 22 नोव्हेंबरला रानटी ही फिल्म येते, ती पाहायला विसरू नका. मला तुम्ही ट्रेलरमध्ये पाहिलं आहेत, माझे फटाके वाजत आहेत मला गुंडाळून. तसे फटाके तुम्हाला 22 तारखेला पुन्हा एकदा दिवाळी साजरी करायची आहे. त्यामुळे खूप आवडणारी फिल्म आहे. याच्यामध्ये नुसतं हाणामारी नाही आहे, याच्यामध्ये इमोशन आहे, भावाची स्टोरी आहे, दोस्तीची स्टोरी आहे, मैत्रीची स्टोरी आहे, आईची स्टोरी आहे, मुलांची स्टोरी आहे. त्यामुळे खूप आवडेल तुम्हाला. खूप लवेबल फिल्म आहे आणि अवश्य पाहायला विसरू नका. आणि TV 9ला TV 10 आणि TV 10ला सबस्क्राईब करायला, शेअर करायला विसरू नका. रोल सर. नमस्कार, मी नागेश भोसले. आमचा चित्रपट रानटी रिलीज होतो 22 नोव्हेंबरला. त्यात माझी शिवरुद्रची भूमिका आहे. तुम्ही नक्की या बघायला. वेगळा सिनेमा आहे, तुम्हाला नक्की आवडेल. TV 10. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू.